परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स वाई आयोजित 6 दिवसांचं प्रॅक्टिकल बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंडस्ट्रियल ट्रेनिंग. पात्रता इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरचे शिक्षण आवश्यक. बीई, डिप्लोमा, बीएससी, एमएससी झालेल्यांसाठी उपयुक्त. या ट्रेनिंगमध्ये भरपूर प्रॅक्टिकल सह मुलाखतीची तयारी करून घेतली जाते, ज्यामुळे जॉब मिळणं सोपं जातं. ट्रेनिंगसाठी संपर्क डॉक्टर ढेकळे, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स, MIDC वाई. मोबाईल 98 222 41 255. तर आपल्या कैलासवासी कुमारी दुर्गा बनबिरू विज्ञान महाविद्यालय लोणार, जिल्हा बुलढाणा येथून आपण आपल्या भौतिकशास्त्र विभागाद्वारे जे इंडस्ट्रियल टूर ऑर्गनाईज केलेलं आहे, ते टूर आपण इथे परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स वाईला आहे जिल्हा साताऱ्यामध्ये घेऊन आलेलो आहोत. त्याचं कारण असं होतं की सुरुवात अशी झाली की सरांचे आपल्याला कॅटलॉग वगैरे यायचे. सर आपल्याला किट प्रोव्हाइड करतात, इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइड करतात कंपनीच्या थ्रू त्यांच्या, आणि मग त्या कॅटलॉगच्या आधारावर त्यांच्यासोबत थोडंसं बोलणं झालं इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत. मग ते बोलता बोलता सरांची थोडीशी ओळख झाली. मग त्याच्यानंतर सरांना असंच एकदा सहज सांगितलं की सर आम्हाला असं इंडस्ट्रियल व्हिजिट वगैरे करता येईल का. सर म्हणे वेलकम, खूप जण करतात. मग सरांनी मला एक व्हिडिओ पाठवला, पंढरपूरचं कॉलेज होतं ते व्हिजिट करून गेले होते. मग तो व्हिडिओ पाहायला चांगलं वाटलं त्याच्यामध्ये. मग या ठिकाणी आपण मागच्या एकदा पण काही 2 वर्षापूर्वी एकदा परत या ठिकाणी एकदा आपण टूर आणला होता, आणि आता ही आपली दुसरी वेळ आहे. तर हे जे परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स आहेत याचे जे CEO आहेत हे डॉक्टर RV ढेकळे सर आहेत. सरांचं MSc फिजिक्स, PhD, आणि सरांनी बरेच म्हणजे सर सुद्धा सुरुवातीला प्राध्यापक होते, नंतर रिटायर झाल्याच्या नंतर सर या कंपनीमध्ये CEO म्हणून लागलेले आहेत. आणि सरांनी त्यांच्या संकल्पनेतून बरेच नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट सुद्धा तयार केलेले आहेत, म्हणजे स्वतःहून लॉजिक वापरून की आपल्याला काय करता येईल. जसं त्याच्यामध्ये वेळेनुसार नॅशनल अँथम प्लेयर असेल, किंवा आपली क्लासमध्ये जे लेक्चर्स होतात ना, तर ते लेक्चरचं टायमिंग झालं की ऑटोमॅटिक बेल वाजणार, असं भरपूर सरांनी डेव्हलप केले. त्याच्यानंतर मागच्या वेळेस सरांनी एक ट्रान्सफॉर्मर सुद्धा दाखवले होते जे त्यांनी स्वतः डेव्हलप केलेले आहेत. मागच्या व्हिजिट मध्ये मी आलो होतो, तिथंच काहीतरी सुरू होतं ते वर्किंग त्याचं. तर असं सरांचं फार मोठं काम आहे, आणि त्याच्यामुळे सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये सरांच्या परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स सोबत आपण MOU सुद्धा की सँक्शन केलेला आहे. 2022 ते 27 पर्यंत आपला MOU आहे. तर त्या MOUच्या अंतर्गत ऍक्टिव्हिटीमध्ये आपण इथं इंडस्ट्रियल व्हिजिटला सरांसोबत या ठिकाणी आलेलो आहोत. तर सर आपल्याला त्यांच्या या लॅबमध्ये जे जे त्यांनी तयार केलेल्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याचं वर्किंग याचं डेमो देणार आहेत. आणि त्याच्यानंतर सरांकडे भरपूर असे ट्रेनिंग सुद्धा आहेत, 6 महिन्याचे, 3 महिन्याचे. ते ट्रेनिंग केल्याच्या नंतर आपल्याला कुठेही भारतामध्ये जिथे जिथे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज आहे तिथे जॉब सुद्धा मिळू शकतो. कारण सर काय करतात, तुमचं ट्रेनिंग झालं की तुमचं नाव त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करतात, आणि मग ज्या लोकांना ते तशी गरज असते त्या क्वालिफिकेशनची, ते लोक डायरेक्ट तुम्हाला कॉल करतात, आणि मग ते त्यांच्याप्रमाणे नंतर ट्रेनिंग वगैरे थोडंफार देतील, पण अपॉइंटमेंट सुद्धा देतात. तर हा सुद्धा एक बेनिफिट आपला या माध्यमातून होऊ शकतो. तर अशी ट्रेनिंग वगैरे आपण सरांच्या अंडरमध्ये पूर्ण करू शकतो. परत एकदा सांगतो की हे डॉक्टर RV ढेकळे सर आहेत, CEO आहेत या परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स वाई साताऱ्या. ओके, थँक्यू सर. दुर्गा बाननेरू सायन्स कॉलेज लोणार येथून फिजिक्स डिपार्टमेंटचे हेड शेख सर, त्यांचे सहकारी आणि तुम्ही सर्व फिजिक्सचे विद्यार्थी, मी सर्वप्रथम तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आणि सुरुवातीला मी प्रोफाईल सांगतो थोडक्यात, म्हणजे काय काय इथं तयार होते ते. सुरुवातीला आम्ही ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीमचं प्रोडक्शन केलं. लेक्चर झालं की बेल ऑटोमॅटिक होती. हे पूर्णपणे रिसर्च डेव्हलपमेंट आपलं इथलं, आणि अशा टाईपचं तुम्हाला आता डेमो दाखवलं जाईल. हे कुठंच कोणी केलेलं नाही, आणि बरेचसे आता जवळ 4000 पेक्षा जास्त कॉलेजला बसवले. तुमच्या बुलढाणा साईडला सुद्धा बरेच बसलेले बेल, माझी लिस्ट आहे तुमची. तर ते एक. आता दुसरं, शासनाने एक असं केलंय की बाबा तुम्ही राष्ट्रगीत म्हणलं पाहिजे, नॅशनल अँथेम वाजवला पाहिजे दररोज, असं एक हे सर्क्युलर काढलेलं आहे. मग आता बऱ्याच कॉलेजला ते मॅन्युअल एक कोणा तर माणसाला ते काम दिलं जातं, कुठल्या तर प्राध्यापकाला, बाबा हे पेन ड्राईव्ह घ्या, तिथं ॲम्प्लिफायरला लावा आणि अनाउन्समेंट करा, ते लावा. तर ते बेल सिस्टीम केलं म्हणजे मग मी विचार केला की मग हे सुद्धा आपण करू शकतो, ऑटोमॅटिक राष्ट्रगीत वाजलं पाहिजे. मग राष्ट्रगीत प्लेअर पण आम्ही डेव्हलप केलं. समजा 11 वाजता राष्ट्रगीत वाजवायचं, तर ॲम्प्लिफायरला पॉवर ऑटोमॅटिक 11 वाजता येणार,
आणि सुरुवातीला खन 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 असं 10 सेकंद आवाज येणार. नंतर लेडीच्या प्रोफेशनल साऊंडमध्ये अनाउन्समेंट केली जाते आणि मग राष्ट्रगीत वाजतं. असं डेव्हलप केलं सक्सेसफुल. आता ते पण जवळ 25-30 कॉलेजला ते बसवलेलं आहे. ते ऑटोमॅटिक माणूस जायची गरज नाही. ज्यावेळेस अँप्लिफायरला त्याच वेळेस येणार आणि पूर्ण राष्ट्रगीत झालं की अँप्लिफायरची पॉवर सुद्धा बंद होणार. नंतर सिक्युरिटी सिस्टीम त्याचं डेमो तुम्हाला दाखवलं जाईल. नंतर जे वर्क आहे एक्सपेरिमेंटल वर्क म्हणजे फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, IT मध्ये जे विद्यार्थ्यांना एक्सपेरिमेंट करावं लागतं ते एक्सपेरिमेंटचं प्रोडक्शन आपलं आहे. ते डबल साइडेड PCB टेक्निक वापरून आपण हे करतो. ज्याने जे डेव्हलप केलेलं आहे ते कुठंच तुम्हाला मार्केटला मिळणार. थ्राउट दी वर्ल्ड तुम्ही जरी बघितलं तर मिळणार नाही, कारण माझं ते रिसर्च वर्क आहे. डबल साइडेड PCB कसं आपण एक्सपेरिमेंट विद्यार्थ्यांना समजावून सांगताना असं लक्षात यायचं की विद्यार्थ्यांना एक्सपेरिमेंट करायचे नाहीत काय. आता काही एक्सपेरिमेंट प्राध्यापकाला पण जमत नव्हते. मग मला तिथं जाऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. मग एक्सपेरिमेंट कसे सोपे केले पाहिजे UGCला मी एक प्रस्ताव पाठवला आणि अशा पद्धतीनं जर केलं तर सोपे एक्सपेरिमेंट होतील. विद्यार्थ्याचा वेळ जाणार नाही, प्राध्यापकाचा वेळ जाणार नाही. मी UGCला प्रपोजल केलं. मी 1 लाख रुपये त्यांना मागितले द्या आणि 2 वर्षाचं वर्कशॉप ठेवतो प्राध्यापकासाठी. त्यांना माझी आयडिया आवडली आहे डबल साइड PCBची. त्यांनी मला 80,000 मंजूर केले. मग 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये 70-75 प्राध्यापक आसपासच्या कॉलेजचे बोलवले होते फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्सचे आणि त्यांना जवळ 20 प्रॅक्टिकल मी सेट करून ठेवले. सगळ्यांनी बघितले ते आणि जे स्वागतासाठी सुरुवातीचा जो कार्यक्रम असतो इनॉग्रेशनचा, पुणे युनिव्हर्सिटीचे इलेक्ट्रॉनिक सायन्सचे हेड त्यांना बोलवलं. त्यांनी एक्सपेरिमेंट सगळे बघितलं. त्यांनी पण समाधान व्यक्त केलं, छानच केलं म्हणजे असं कुठंच नाही. आणि सेकंड डेला समारोपाचा कार्यक्रम जो असतो तिथं इलेक्ट्रॉनिकचे हेड शिवाजी युनिव्हर्सिटी त्यांना बोलवलं. त्यांनाही खूप आवडलं. म्हणजे भाषणात त्यांनी सांगितलं की बाबा अशा टाईपचे एक्सपेरिमेंट कुठंच नाही आणि हे पटकन एक्सपेरिमेंट होतात, हे चांगलंच आहे. मला इन्स्पायरेशन मिळालं त्यातनं. त्यामुळे आता जेवढ्या युनिव्हर्सिटी इंडियामध्ये आहेत त्या युनिव्हर्सिटीत काय कुठली ऑफर आली आहे की आम्ही लगेच त्याचा स्टडी करतो नेटवर वगैरे आणि ते एक्सपेरिमेंट कसल्याही परिस्थितीत डेव्हलप करून देत असतो. असे आमचे 200 एक्सपेरिमेंटल बोर्ड आता तयार आहेत. तर तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो त्याचं. हे हा समजा आता लॉजिक गेटचा एक्सपेरिमेंट आहे. हा लॉजिक गेटचा एक्सपेरिमेंट आहे. ह्याला 2 इनपुट स्विचेस असतात. तुम्हाला A आणि B माहिती आहे इनपुट स्विचेस. तर हे तुम्ही पॅटर्न बघा. बॅक साईडनं पण पॅटर्न सेम असतो बरं का. PCB ठीक आहे. हे जसं वरनं दिसतंय ना तसं बॅक साईडनं दिसतात. त्याचे जे होल्स असतात ना PCBचे ते PTH असतात. PTH म्हणजे प्लेटेड थ्रू होल म्हणजे कंडक्टिंग होल असतात. त्यामुळे हे सर्किट असेंबल केल्यानंतर विद्यार्थ्यांनी एक्सपेरिमेंट करायचं सगळं. मेकॅनिकल वेळ वाया घालवायचा नाही. आता ह्याला हे डिजिटल IC लॉजिक गेट म्हणजे 5 व्होल्ट लागतं आणि हे 12 व्होल्टचा रेग्युलेटर सप्लाय तयार केलेला आहे. तर 12 व्होल्ट ह्याच्यात 170 ते 270 व्होल्टेज व्हॅरी झालं तर इथं 12 व्होल्टच असणार आहे. मार्केटमध्ये जर असा घेतला तुम्ही 12 व्होल्टचा सप्लाय मिळेल असा दिसायला सेम, परंतु तुम्ही डिमोस्टॅट लावला इनपुटला 170 ते 270 व्हॅरी केलं तुम्ही तर 9 ते 16 व्होल्ट पर्यंत व्हॅरी होतं. मग तसं चालत नाही ना, मार्केटमध्ये मिळत नाही हा सुद्धा अडॅप्टर. तर 12 व्होल्ट इथं प्रोड्यूस होतं. हे फक्त पिनअप करायचं असतं. इथं असं पिनअप केलं की इथं 12 व्होल्ट आपण अप्लाय केलं की डिजिटल ICला आपल्याला माहिती आहे 5 व्होल्ट लागतं. हे जेनर डायोड इथं लावलेलं 5 व्होल्ट, ते 5 व्होल्ट सगळ्या ICला जातं. आता इनपुट स्विचेस तुम्हाला माहिती आहे की लॉजिक गेट म्हणल्यानंतर 2 इनपुट स्विचेस असतात. बायनरी 1 बायनरी 0 देण्यासाठी. हे जे 2 स्विचेस आहेत A आणि B खाली टाकलं की बायनरी 0 समजायचं. त्यावेळेस इथले LED विजलेले असतात बायनरी 0 म्हणलं. आता इथला LED लागतो बायनरी 1 झाला हा. आता हा पण बायनरी 1 झाला. आता हे जे पुढचे जे प्रत्येक गेटच्या समोर एक आपण LED लावलेला आहे आउटपुटला. मग त्याचं लॉजिक गेट आपल्याला लॉजिक लिहिता येतं 0 का 1. आता इथं बघा ज्यावेळेस 0-0 असेल नॅन्ड गेटचं 1 आहे. बायनरी 1 लिहायचं. लागला की बायनरी 1 लिहायचं. भिजला की बायनरी 0. ट्रूथ टेबल फक्त हे करायचं असतं. अशा पद्धतीने ही करता येतं एक्सपेरिमेंट. आता ह्याची ड्युरेबिलिटीच्या संदर्भात तुम्हाला सांगतो. आता हे सर्किट टेस्टेड आहे आणि तुम्ही बाय सम मीन्स हे फॉल्ट ह्याच्यात इंट्रोड्यूस करायचं ठरलं. बाय सम मीन्स तुम्ही जर नाईफ एज घेऊन वरचे ट्रॅक सगळे तोडले तर एक्सपेरिमेंट बंद पडेल असं वाटतं तुम्हाला?
एक्सपेरिमेंट बंद पडणार नाही. त्याचं कारण असं की बॅक साईडला सेम पॅरल ट्रॅक आहेत आणि होल्स आर कंडक्टिंग होल्स आहेत, त्यामुळे हा एक्सपेरिमेंट चालू आहे. म्हणजे एकदा कॉलेजनं परचेस केलं की फॉर एव्हर बोर्ड बदलायची गरज नाही. मला सिंगल साइडेड पीसीबी तुम्ही काही जणांनी वापरले असतील, त्याचं सोल्डर डिसोल्डर केलं की त्याचं पॅड पटकन निघतात. ह्याचं तुम्ही आता आपण कंपाऊंड समजा हे कट केले तुम्ही आणि काही प्राध्यापकांना वाटतं की बाबा विद्यार्थ्यांना ते असेंबल करता आलं पाहिजे. ठीक आहे ना, आम्ही काय म्हणतो मग तुम्ही कट करा, एलईडी कट करा. तिथं शोल्डर स्पॉट जे असतात ना, तिथं शोल्डर ऑलरेडी तिथं गेलेलं असते आणि होल्स कंडक्टिंग असतात आणि कट केलं तर त्याचे जे पॅड असतात ना, दोन्ही साईडचे पॅड फिट्ट धरून ठेवले जातात त्या लीडमुळं. आणि तुम्ही लीड सगळे कंपाऊंड कट केले एलईडीचे रेजिस्टन्सचे आणि वरनं तुम्ही रेजिस्टर लावले, एलईडी लावले, तरी सर्किट हजारो वेळेस सोल्डर डिसोल्डर केलं तरी खराब होत नाही. अशा पद्धतीनं तुम्ही मेकॅनिकल वर्क विद्यार्थी किती वेळ थांबले पाहिजे, 3 तास का 2.5 तास का अर्धा तास. आमचं म्हणणं असतं की मेकॅनिकल वर्क मध्ये विद्यार्थ्यांना गोंधळू नका. हे ऑपरेशन एकदा समजलं त्याला की बाकी मग सर्किट कसं आहे हे ट्रेस करून सर्किट विद्यार्थी काढू शकतो. आयसीचे क्रॉस सेक्शन म्हणून तिचा स्टडी करता. तर हे इंडस्ट्रियल जे ट्रेनिंग असते ना, ते ट्रेनिंग पण आहे. हे जे अशा पद्धतीनेच ट्रेनिंग असतं. ट्रेनिंग बद्दल आमचे जे योगिता कांबळे म्हणून ते सांगेन तुम्हाला. तर आता हे ऑटोमॅटिक राष्ट्रगीत प्लेअर आहे. आता मी सुरुवातीलाच इथं आलाय, तुम्हाला आता प्रॉमिस केल्यामुळे ह्याच्यात थोडा फॉल्ट इंट्रोड्यूस झालाय. तर जे राष्ट्रगीत जनगण मन आहे ना, आम्ही काय केलं ह्याच्यात एक सर्किट डिझाईन करून आज इंट्रोड्यूस केलंय. ऍम्प्लिफायर रेडीमेड मार्केटमध्ये ऍम्प्लिफायर मिळतात ना, त्यात आम्ही आमचं सर्किट तयार केलेलं, यस, ते इंट्रोड्यूस केलेलं आहे. वरच्या साईडला ही टाइम स्विच असं बसवलेलं आहे आणि या टाइम स्विच मध्ये तुम्ही प्रोग्राम करू शकता. समजा तुम्हाला आता उदाहरण सांगितलं की 11 वाजता प्रोग्राम केला असेल तर 11 वाजता ह्या ऍम्प्लिफायरला पॉवर येत असते. पॉवर आली की सुरुवातीला खन 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 स्पीकर मधून आवाज येतो 10 सेकंद, म्हणजे विद्यार्थ्यांनी अलर्ट राहावं म्हणून. आणि नंतर लेडीच्या प्रोफेशनल साऊंड मध्ये ऐकवलं जातं की सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे असं अनाउन्समेंट केलं जातं. तू प्रश्न नंतर आपण प्रश्नाची चर्चा करू बरं का, तू नोट करून ठेवते. आणि नंतर अनाउन्समेंट केल्यानंतर राष्ट्रगीत सुरू होतं आणि राष्ट्रगीत संपलं की ऍम्प्लिफायरची पॉवर ऑटोमॅटिक बंद होते. त्याचे 3 ऍप्लिकेशन आहेत खरं तर. एक तुम्ही सिक्युरिटी सिस्टीम म्हणून वापरू शकता. घरी ज्यांचा बंगला आहे त्यांची पोर्च लॅम्प असतो. पोर्च लॅम्प काय केलं जातं की संध्याकाळी 6:30-7 संध्याकाळ झाले की ते आपण मॅन्युअली विजवतो, बरोबर. परत विजलेलं तसंच विजलेलं असतं, बरोबर. तर हे ह्याच्यात प्रोग्राम करायचा टायमिंग. तुम्हाला कुठल्या टायमिंगला हा बल्ब ऑन पाहिजे, हा पोर्च लॅम्प आहे समजा, आणि कुठल्या टायमिंगला बंद पाहिजे असं तुम्ही प्रोग्राम करू शकता. टोटल 16 ड्युरेशन, टाइम ड्युरेशन, म्हणजे 8 ते 9 हा एक ड्युरेशन धरलं तर असे 16 ड्युरेशन टाइम ह्याच्यात प्रोग्राम करू शकता. समजा आपण पहिलं टायमिंग दिलं 6:30ला बल्ब ऑन झाला पाहिजे, इथं प्रोग्राम करणं पण फार सोपं असतं. कॉलेजचे शिपाई वगैरे जे असतात ना, त्यांना थोडक्यात 5 मिनिटात सांगितलं की त्यांना तुझा समज. मग असं प्रोग्राम करायचं. मग जनरली काय आपण 6:30ला ऑन केलं की 11ला झोपायच्या वेळेस आपण बंद करतो. नंतर काय करायचं, एक अर्ध्या तासाला ऑन ऑफ झालं पाहिजे. ज्यावेळेस चोर चोरी करायला येतात आणि पोर्च लॅम्प बंद चालू आहे, एकदा बंद आहे म्हणल्यानंतर आणि घराला कुलूप आहे म्हणल्यानंतर ती चोरी होऊ शकते. परंतु बल्बच बंद चालू होते, कुलूप तर आहे दिसतंय पण बंद चालू होते म्हणल्यानंतर ते काय विचार करतात 100% आत कोणतर आहे, त्यामुळे नकोच करायला. मग आम्ही काय सांगतो की 1 ते 1:30 वाजेपर्यंत, 1:30 ते 2 वाजेपर्यंत तुम्ही अर्ध्या तासाचं हे करायचं. 11 नंतर 11ला ऑफ झाले एकदा, 11:30ला परत ऑन, 12ला ऑफ, असं 2 वाजेपर्यंत ऑन ऑफ करायचं अर्ध्या तासात. चोरी होण्याची जी शक्यता असते ना, तुम्हाला माहित आहे गुरखा 2च्या दरम्यान, 2-3च्या दरम्यान फिरत असतो. 2 ते 3:30 पर्यंत जे आहे ना तेवढा 1.5 तास, त्यावेळेस लोक गाढ झोपलेली असतात, चोरी होण्याची जास्त शक्यता असते. मग अशा वेळेस तुम्ही 2 नंतर 15 मिनिटाचा ड्युरेशन सेट करायचं. 15 मिनिटाला बल्ब ऑन होईल, परत ऑफ होईल.
आणि त्यामुळं अशी चोऱ्या होणार नाही. आता मी रेग्युलर वापरते, 5-7 वर्ष झालं रेग्युलर वापरतो. दुसऱ्याला पण मी दिलेलं आहे, ते पण तसे ते वापरतात, तसे यूज करतात. आता दुसरं ऍप्लिकेशन ह्याचं असं आहे की बाबा तुमच्या घरावर पाण्याची टाकी आहे, आणि ते तुम्ही मॅन्युअली भरता. समजा 8 वाजता चालू करत असाल तुम्ही, आणि तुम्हाला माहिती असते, पण ओव्हरफ्लो झाल्यानंतर तुम्ही ते बंद करता, बरोबर. तर हे जर तुम्हाला पाण्याची टाकी समजा 1 तासात भरत आहे, दररोज 1 तास चालू ठेवावं लागते मोटर, असं जर लक्षात आलं तर तुम्ही एकच ड्युरेशन इथं सेट करू शकता की बाबा 8 वाजता मोटर चालू झाली पाहिजे, 9 वाजता बंद झाली पाहिजे, असं सांगितलं. ह्याच्यात प्रोग्राम केलं की त्याप्रमाणे दररोज रेग्युलर मोटर ऑन होणार आणि ऑफ होणार. हे दुसरं ऍप्लिकेशन. तिसरं ऍप्लिकेशन, उन्हाळ्यात पाणी खूप कमी असतं विहिरीमध्ये तुमचं, ह्याच्यात 230 व्होल्टेज दिल्यानंतर अल्ट्रासॉनिक वेव्हज ह्या होलमधनं बाहेर पडतात, आणि ह्याच्यामुळं काय होतंय, डास किंवा कुठलीही पेस्ट, सगळे पेस्ट असतात. पावसाळ्यात बघतो आपण बल्ब शेजारी किती पेस्ट असतात, ते सगळे पेस्ट पळून जाणार, रिपेल होणार, ते थांबणार नाही. आणि ह्याचं वॅटेज 1 वॅट असतं. आपला झिरोचा लॅम्प म्हणजे वॅटेज किती आपण समजतो, पहिले 10 वॅट असतात, तर 5 वॅटचे LED असल्यामुळं 1 वॅट आहे. आम्ही सांगतो की कंटिन्यू तुम्ही लावा. कंटिन्यू लावलं की हे सगळे वेव्हज असतात, अल्ट्रासॉनिक वेव्हज, हे क्लोज रूम असले पाहिजे. टोटल इंटर्नल रिफ्लेक्शनमुळे ते आवाज सारखा रूम मध्ये राहतो. आणि हे अल्ट्रासॉनिक वेव्हज म्हणजे ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंजच्या वरचं, म्हणजे 20 किलोहर्टचं साऊंड आपण ऐकू शकतो, पण त्याच्यापेक्षा जास्त हायर फ्रिक्वेन्सीचा ऐकू शकत नाही. अशी फ्रिक्वेन्सी क्रिएट केली जाते, ते पेस्ट, डास किंवा इतर पेस्ट ते पळून जात सगळं. इव्हन ह्याचा इफेक्ट पालीवर सुद्धा होतोय, बरं का. आता आमच्या घरची पाल टीव्हीच्या तिथं थोडा धक्का लागला की टीव्हीच्या मागणं यायची, की वर एक घड्याळ लावलेलं, घड्याळच्या मागं जाऊन थांबायची. तर आमची कंटिन्यू असल्यामुळे ती पाल दिसत नाही आता, म्हणजे पालीवर सुद्धा परिणाम होतोय. परत रॅटवर सुद्धा पॉवर, जे रॅट असतात ना, ते सुद्धा थांबत नाहीत. तर तुम्हाला इमिजिएट इफेक्ट पाहिला असेल तर पेस्ट आणि मॉस्किटो लगेच लक्षात येतं. आम्ही ह्याची किंमत किती, 300 रुपये ठेवली प्रोडक्शन कॉस्ट, परंतु 600 रुपये MRP आहे. आणि आम्ही मनी बॅक वॉरंटी पण देत असतो. तुम्हाला एक 15 दिवस वापरून घ्यावा. समजा तुम्ही 300 रुपये दिले आणि समजा बायपोस्ट मागवायचं असेल 50 रुपये एक्स्ट्रा, आणि तुम्ही 15 दिवस वापरून बघायचं. तुम्हाला नाही वापरलं तर तुम्ही परत करायचं बायपोस्टला परत 50 रुपये खर्च येतो, म्हणजे 350 रुपये. तुम्ही जर परत पाठवले की आम्ही इमिजिएट तुम्हाला 350 परत देणार, परंतु आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे की परत पाठवणारच नाही असं. बरं, ह्यानंतर एक चालू आहे अलेक्सा, माहिती आहे तुम्हाला. तर AI बद्दल कोणाला माहिती आहे? चॅट GPT कोण कोण वापरते? व्हेरी गुड, दोघं. बरं, चॅट GPT आणि गुगल सर्च मध्ये आपण इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी वापरतो. तर काय फरक दोन्हीत, काय सांगता येईल? हा, बर. आता फॉर एक्झाम्पल आपण, बरोबर, बर, आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक गुगल सर्चला आपण ओम्स लॉ टाकला, आणि इकडे पण ओम्स लॉ टाकला चॅट जीपीटीला, उत्तर दोन्ही दाखवणार. पण आता इथलं ज्यावेळेस LED 9 वाजता तुम्ही चालू होईल, सिक्युरिटी सिस्टीम मोटर बंद झाली पाहिजे, परंतु 9 वाजायच्या अगोदर ह्याची कंटिन्युटी असली पाहिजे. बघा, आता मी इथं लावतो. काय केलं जातं की संध्याकाळी 6:30 कंटिन्युटी, म्हणजे झाले की हे स्विच आहे, आपण मॅन्युअली सिरीज मध्ये घेतले. रेड स्विच तर ऑन आहे, त्यामुळे मोटर चालू आहे. आता हे सुद्धा सिरीज मध्ये, ते पण ऑन आहे. तर त्यामुळे ह्याच्यात प्रोग्राम करायचा टायमिंग राहील, मला कुठल्या टायमिंगला हा बल्ब ऑन पाहिजे, हा पोर्शन त्यावेळेस इथला LED लागेल, कुठल्या टायमिंगला बंद पाहिजे, त्यावेळेस काय होईल, तुम्ही प्रोग्राम रिले ऑपरेट होईल. टोटल म्हणजे हे कंटिन्युटी ड्युरेशन टाइम ड्युरेशन, म्हणजे 8 ते 9 रेड स्विच धरलं, थोडा वेळ प्रेस केला ड्युरेशन टाइम आणि मोटर बंद होईल. बघा तुम्ही काय, समजा आपण पहिल्या टाइम असं दिसेल 6:30 ला बल्ब ऑन झाला, आवाज बंद, प्रोग्राम करणं पण फार सोपं चालू.
कॉलेजची शिपाई वगैरे जे नंतर असतात ना, चालू त्यांना झालं तर थोडक्यात तुम्हाला 5 माहिती आहे मिनिटात की सांगितलं त्यांना हिरवं बटन दाबल्याशिवाय समजतं. मोटर चालू होत नाही. मग असा आता प्रोग्राम बघा, 9 करायचा. वाजता मग इथलं LED लावतो जनरली मी, काय 9 आपण वाजता 6:30ला समजा. ऑन केलं की 11ला झोपायच्या वेळेस आपण बंद करतो. ते बंद नंतर झालं. काय 5 करायचं, सेकंद एक बंद अर्ध्या होईल. अर्ध्या तासाला म्हणजे काय झालं, On रेड off, स्विच on off सिरीज झालं मध्ये पाहिजे. स्विच लावलं तर ते ऑफ झालं ना, ज्यावेळेस चोर त्यामुळे चोरी मोटर करायला बंद झाली. येतात आणि आता थोडं जरी काम हे बंद चालू आलं, आहे, कन्टिन्युटी एकदा आली बंद आहे on म्हणल्यानंतर झालं, आणि तर घराला आतला कुलूप relay आहे चालू होणार म्हणल्यानंतर नाही. स्टार्टरचा ती चोरी आलं होऊ का शकते. परंतु तर अशा पद्धतीनं बल्बच हे बंद 3 चालू फेज होते. मोटर हे कुलूप तर खरं तर आहे, माझं हे दिसतंय, रिसर्च पण वर्क आहे. बंद चालू होते 2015 ला ते काय विचार करतात, माझं 100% आत इलेक्ट्रॉनिक्स कोणतरी फॉर्म आहे. मध्ये फुल कन्स्ट्रक्शन नकोच प्रोजेक्ट. करायला. मग आम्ही काय प्रसिद्ध सांगतो झालेलं की आहे. एक आणि 1:30 जे वाजेपर्यंत पेपर मी हाँगकाँगला ते सुद्धा प्रेझेंट 2 वाजेपर्यंत तुम्ही अर्ध्या अर्ध्या तासाचं हे करायचं 11 नंतर. 11ला ऑफ झालं एकदा, त्यानंतर 11ला हे परत ऑन, सिक्युरिटी 12ला ऑफ. जे आहे सेटर असं सिक्युरिटी 2 लॉक वाजेपर्यंत ऑन ऑन ऑफ करायचं अर्ध्या तासात. तर चोरी होण्याची जी शक्यता असते ज्यांच्या ना, दुकानाला मला सेटर माहिती असते आहे ना, गुरखा 2च्या त्याच्यासाठी दरम्यान 2 OP आहे. दरम्यान ह्याला फिरत असतो. कॉलिंग फॅसिलिटी 2 पण ते आहे. 3:30 पर्यंत समजा हे दुकान आहे, तेवढा असं दीड एक तास सेटर आहे, मी दुकानात आहे, लोक तुम्ही गार्ड बाहेर बसलेले असलेले असतात, असता. चोरी होण्याची आणि जास्त शक्यता हे असते. मग अशा वेळेस तुम्ही याची जे 2 सहा नंतर वर दिले की 15 तीन मिनिटाचा दिले की ड्युरेशन सेट करायचं. सेटर असं खाली ओढायचं 15 आणि मिनिटाला बल्ब आतल्या ऑन साईडला होईल, हे परत बसवायचं. बसवायचं. आणि त्यामुळे अशी चोरी एक रॉड आहे, म्हणजे एक मी switch आहे. रेग्युलर वापरते 5-7 वर्ष एक झालं. किल्ली असते, रेग्युलर वापरतो, किल्लीनं दुसऱ्याला पण मी दिलेलं आहे ऑन करायचं सर्किट ते वापरतात. ऑन करून ते करतात. त्यावेळेस दुसरं आपलं हे application सायरन असतं, चं ते असं आहे. सायरन वाजणार नाही. मालक की काय बाबा करेल, तुमच्या समजा घरावर मीच काय करेल, पाण्याची इथलं टाकी आहे. लॉक ऑन करणार, ते आपली पॉवर मॅन्युअली भरता. ह्या सर्किटला जाणार आणि मी 8 बाहेर वाजता येणार चालू आणि करत शेटर असाल तुम्ही. ओढणार आणि सेटर तुम्हाला खाली माहिती ओढल्यानंतर असेल, खालचा जो overflow surface झाल्यानंतर असतो, तुम्ही ते त्या बंद करता. सरफेसला हा रॉड टच होतो. तर हे जर तुम्हाला हा आतल्या पाण्याची साईडला टाकी समजा press 1 केलं तासात जाणार. भरत आहे आणि मग दररोज मी 1 तास चालू शेटर ठेवावं लॉक लागते. लावून असं जर लक्षात घरी आलं जाणार. तर एक तुम्ही साधं एकच पहिले position 5 इथं set मिनिटं जे करू असतात ना, सायरन वाजणार की नाही. बाबा 8 वाजता परंतु मोटर तुम्ही चालू 5 झाली, मिनिटं 9 गेले वाजता बंद झाले. आणि असं कोण समजा सांगितलं अनऑथराइज्ड पर्सन प्रोग्राम केलं की त्याप्रमाणे त्यांनी रोज रोज काढायचा रेग्युलर प्रयत्न केला. मोटर हा ऑन rod काय होणार होईल, आणि off स्प्रिंग होईल. मुळे लगेच बाहेर येईल. हे दुसरं ऍप्लिकेशन आणि लगेच तिसरं application सायरनचा आवाज उन्हाळ्यात पाणी जोरात खूप कमी येते. असतं विहिरीमध्ये आणि तुमचं सायरन हापश्याला पण मग पाणी सायरनचा कमी आवाज असतं. यायला लागला अशा की वेळेस चोर काय करतो जनरली जास्तीत जास्त 24 तासात जास्तीत बंद जास्त करायचा पाणी प्रयत्न मिळवण्यासाठी करतो. प्लांटेशन किंवा परंतु शेतीसाठी इथं असं काय जर केलं संबंध तर नाही. ह्याला बॅटरी समजा ऑपरेटेड आहे. तुम्हाला 9 व्होल्टच्या 2 विहिरायची बॅटरी होती. असतात ना, ते एक लावलेले 4 असतात. तास जोरात थांबलं की powerful 1 तास आवाज मोटर येतो. चालू शकते. असं तुम्हाला जर तर लक्षात आणि आलं सायमल्टेनियसली तर इथं ड्युरेशन नाही, कॉलिंग 4 फॅसिलिटी तास असते. ऑफ आणि 1 ज्यावेळेस तास सायरनचा आवाज येतो ना, 24 तासाचं त्याच्यात एक program मोबाईल करायचा. बसवलाय बरं का. मग 4 तास ऑटोमॅटिक ज्यावेळेस सायरनचा सायरनचा आवाज येतो, पाण्याची समजा लेवल माझा मोबाईल मोबाईल मोटर चालू होईल. मी ह्याला आणि प्रोग्राम केला असेल पहिला आणि दुसरा मग माझ्या मुलाचा मोबाईल प्रोग्राम केला असेल. 1 तास तिथं झाले सायरनचा की आवाज येतो, मोटर त्याच बंद वेळेस होईल. मालकाला तोपर्यंत लगेच फुटबॉल किंवा मला तिथं पाणी आलं direct phone असेल. येणार. फुटबॉल जायला रिकामा होणार होणार नाही. मी तिथे लिहिलेलं आलं असतं का लक्षात? YMIDC म्हणजे security अशा पद्धतीने system. 24 तिथं तासाचं display प्रोग्राम होणार. केलं तर आणि मी जर तुमचा फोन जास्तीत जास्त उचलला पाणी तर सायरनचा मिळत आवाज राहणार. येणार. तुम्ही मी मॅन्युअली समजू करायचं शकलं- म्हणलं शक्य आहे समजणार का? मला की बाबा 4 तास चोरी थांबा, झाला नाही. 1 पटकन तास मी चालू use करा. तुम्ही समजा घड्याळाकडे इथेच बघत busy आहे राहणार किंवा आहे का? माझं सायलेंट मोडला त्यामुळे हे ठेवलेलं आहे. ऑटोमॅटिक हे तिसरं ऍप्लिकेशन. तर इथं हे ते single मोबाईल काय phase करतं झालं. हे 3 की फेज दुसरा जो मोबाईल स्टोअर आहे, केलेला आहे त्याला डायल केलं जातं. मी जर उचलला नाही तर ही 3 फेजला अशा 2 टाइम स्विच पद्धतीनं वापरलेले आहेत. कोणी पण अलर्ट इनपुट इथं द्यायचं आणि आणि इथं 2 हे दिलं. तुम्हाला 3 फेज मोटरचं माहिती आहे. दुसरं एक starter मॉस्किटो असतं. रिपेलर एक डेव्हलप बटन केलेलं लावलं आहे. की मोटर बरेचसे चालू मॉस्किटो होते. रिपेलर सर्किट रेड बटन दाबलं केले ते एक बंद 10 होतं. वर्षात. किट मग इथं 2 पोर्ट आहेत ना, भरपूर हे जे sale 2 केलेले. पोर्ट आहे ते परंतु जास्तीत जास्त हे effective स्टार्ट mosquito repellent स्टार्ट स्विचला मी जातं. डेव्हलप केलेलं आहे. हिरवं बटन दाबतो म्हणजे काय करतो तुम्हाला माहिती आहे? अल्ट्रासॉनिक व्ह्यूज ह्या होल तर मधून तिथले बाहेर 2 पडतात. कॉन्टॅक्ट आणि असतात एका ह्याच्यामुळं पट्टीने काय जोडले होतं? जातात. फक्त शॉर्ट केलं डास जातं. किंवा कुठलीही पेस्ट थोड्या वेळासाठी आणि सगळे मोटर पेस्ट असतात. पावसाळ्यात start बघतो आपण बल्ब शेजारी किती आणि स्टॉप best करतो म्हणजे असतं. काय करतो माहिती आहे? सगळे पेस्ट पळून relay जाणार, आत रिपेल येत होणार. असताना रिलेच्या थांबणार मध्ये नाही. आणि आणि series मध्ये एक wattage switch 1 दुसरा वॅट लावलेला असतो. आपला म्हणजे 0 push to to off off switch switch लावला लावला जातो. आपण समजतो पहिले 10 ते वॅट red button दाबलं 5 की वॅटचे LED बंद असल्यामुळे होते. हे हे watt टेक्निक आहे. तुम्हाला आम्ही जर सांगतो की समजलं तर continue तुमच्या तुम्ही लक्षात लावा. येईल. पण Continue रिले लावलं की हे रिलेचं सगळे ऑपरेशन views तुम्हाला असतात, माहिती आहे. ultrasonic views. आणि मोनोस्टेबल हे ऍक्शन तुम्हाला माहिती क्लोज आहे. रूम असले पाहिजे. मोनोस्टेबलला Total व्होल्टेज internal दिलं reflection की मुळे ते आवाज आवाजला LED बल्ब सारखा लागतो रूम मध्ये राहतो. किंवा LED आणि लागतो. अल्ट्रासॉनिक व्ह्यूज म्हणजे आणि
ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंजच्या वर टायमिंग म्हणजे ते 20 बंद kilohertz होतं. तुम्हाला हे माहिती. साऊंड आपण ऐकू बरोबर. शकतो पण त्याच्यापेक्षा जास्त हायर आणि मग आता इथं काय केलं बाबा, हे मल्टीमीटरचे कंटिन्युटी टेस्ट तुम्हाला माहिती आहे. कंटिन्युटी टेस्टला इथं आपण जर ठेवलं पेस्ट ते पळून जात सगळं.
तर आणि हे दोन प्रोब आपण एकमेकाला जोडले तर आवाज येतो. आमच्या घरच्या आवाज पाल येतो असा. टीव्हीच्या बरोबर. तिथं थोडा धक्का लागला हे की कंटिन्युटी TV च्या मागं टेस्टरची यायची. ऍक्शन. वर एक घड्याळ लावलेलं घड्याळाचं मागं आता हे लक्षात घ्या, दोन दाबायचे. हे ज्यावेळेस हे तर आपण ह्याला continue पावर देतो असल्यामुळे ती पाल दिसत नाही आणि ह्याला आपण पालीवर प्रोग्राम सुद्धा परिणाम समजा हेच होतो. आपण उदाहरण परत घेऊ. रॅटवर रॅटवर सुद्धा सुद्धा 8 ला पावर चालू झालेलं आहे रॅट आणि 9 ला असतात ना off ते झाले सुद्धा पाहिजे. थांबत नाही. मग इथं प्रोग्राम तर करायचं त्याप्रमाणे. तुम्हाला इथला LED लागतो बघा. पेस्ट आणि समजा 8 वाजल्या की इथला LED साईडचा तो लागतो. किंमत किती ते 300 लागलं रुपये की Philip काय होतं, production आतलं cost. मोनोस्टेबल परंतु मल्टीमीटर ऑन 600 रुपये MRP आहे रिले ऑपरेट आणि रिले ऑपरेट झाल्यामुळं मनी दोन बॅक वायर पण मध्ये देत कंटिन्युटी येते. तुम्हाला एक 15 दिवस आणि ही वापरून जी घ्या. वायर आहे समजा आपण तुम्ही कुठं 300 जोडायचं रुपये असतं दिले. की हिरवं स्विच आहे ना, आणि समजा त्याला दोन टर्मिनल असतात, त्या दोन 50 टर्मिनल extra. जोडायचं. आणि आयडिया लक्षात तुम्ही 15 घ्या. दिवस वापरून बघा. 5 सेकंदचा डिले मला टाइम नाही वापरलं आता समजा तुम्ही परत करायचं. 9 बायपोस्टला 8 वाजले असं 50 समजा खर्च तुम्ही येतो. आपण 350 रुपये. तुम्ही जर परत पाठवली की आम्ही इमिजिएट तुम्हाला 350 परत देणार. परंतु आम्हाला एवढा कॉन्फिडन्स इंडिकेटर आहे लागलेलं नाही. की परत समजा पाठवलं आता मी मॅन्युअली हे करतो, इथला इंडिकेटर लावतो 8 वाजल्या समजा तुम्ही तर इथलं याच्यात कंटिन्युटी येईल, म्हणजे ह्या दोन वायर मध्ये कंटिन्युटी येईल. ह्यानंतर एक जे हिरवं स्विच पुश केल्यासारखं ऍक्ट होईल. बरोबर दाखवतो. अलेक्सा माहिती आहे तुम्हाला? तर आवाज AI येतोय बघा. बद्दल ते कोणा continuity. माहिती आहे जास्त? म्हणजे ChatGPT हिरवं कोण स्विच कोण वापरतं? दाबल्यासारखं ऍक्ट होईल. मोटर मोटर चालू झाली. बरोबर. काय सिंपल केल्यात मोनोस्टेबल मल्टीमीटर आहे. आपण किती शिकतो. चॅट जीपीटी आणि गुगल सर्च प्रॅक्टिकल मध्ये ऍप्लिकेशन आपण कोण आपण information लक्षात लक्षात घेत घेत नाही. नाही. हे R&D चा पार्ट आहे. तर काय आता फरक दुसरी दोन्ही idea त्यात बघा. होते? दुसरं एक सर्किट ह्याच्यात ठेवलेलं म्हणजे ऑफ होतो रिले. आता आपल्याला मला माहिती आहे आता मोटर चालू झाली म्हणजे रेड स्विच आहे त्याचे कंटिन्युटी फॉर एक्झाम्पल आपण असणार, त्यामुळं मोटर चालू राहील. आपल्या रेड स्विचचे तिथले जे वायर असते ना त्याच्या सिरीज मध्ये हे स्विच बरं, आपण टाकलेलं एक आहे. एक्झाम्पल म्हणजे घेऊ. दोन वायर गुगल सर्चला आपण स्विचच आहे आता ohms एक. टाकला ते एक वायर तोडायची रेड इकडे पण रेड ohms law टर्मिनलची, टाकला. चार्ज तिथं हे दोन उत्तर जोडायचे. दोन्ही दाखवणार. दोन ते होल जे आहे ना नळ आहे ट्यूब आहे तसे. आणि तुम्ही जर बघितले हे ग्लास ट्यूब आहे आणि 400 डिग्री इथं झालं की त्या होलमध्ये जे फक्त सोल्डर असं धरायचं. समजा तरी हा कॅपॅसिटर आहे तर इथं धरून जर बटन दाबलं असा होईल. आता ह्याच्यात एक फिलामेंटची वायर एक आहे फिलामेंट सर्व्हिस, दुसरी आहे ट्यूब आहे. त्याच्यातनं हे असे जर लावलं सोल्डरला तर सोल्डर लगेच मिळतं आणि लगेच आत खेचून घेतलं आणि तिथलं जे लीड आहे ते रिकामं अशा पद्धतीनं सोल्डरचं आता हे जे आहे बाहेरचं आहे पण म्हणजे लॅबमध्ये नसते सांगितलं. ऑडिओ व्हिडिओ इमेज आता मी माझी इमेज टाकली. एक माझा आकाशवाणी मुलाखत झाली होती सातारा आकाशवाणी. त्याचा जो फोटो एक फोटो टाकला, फोटो इन्सर्ट करता येतो, ते लगेच रीड करतं आणि मी कोण आहे सगळं सांगतो माहिती. म्हणजे बाबा माईकच्या समोर आहे, तुम्ही काहीतरी हे करताय, मुलाखत देताय, असं सगळी इन्फॉर्मेशन. तुम्ही एखाद्या ट्रीचं फोटो पाठवता अंदाज, ते लगेच ओळखलं हे अंदाजचं झाड आहे, आसपास मग हा एरिया आहे, हे सगळं सांगितलं. ते इमेज आणि व्हिडिओ इन्फॉर्मेशन पण त्यातून मिळतो. मी त्याच्या शोधात होतो, तुम्हाला मिळाली. आणि तुम्हाला विशेष म्हणजे त्यात ऑडिओ तुम्हाला ऐकून दाखवलं तर कसं समजा दिलं पॉवर पॉईंट बाबा मला ऑसिलेटरची पॉवर पॉईंट करायचं. पॉवर पॉईंट ऑन टॉपिक ऑफ ऑसिलेटर असं जर म्हटलं तर ते ऑसिलेटरची कुठले कसे पॉवर पॉईंट मी केले पाहिजे, पहिली स्लाईड कुठली दुसरी कुठली असावी, हे सगळं शिकणे दिलेलं खूपच आवडतं. जेमिनी लक्षात ठेवा यायचा प्रकार आहे. आता हेच थोडक्यात लॅबमध्ये हो हे डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप तुम्ही CR वापरले DS वापरले काय फरक जाणवलं तुम्हाला? DSOचं नाव होतं डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप आणि CROचं नाव होतं कॅथोड रे ऑसिलोस्कोप. कॅथोड रे ऑसिलोस्कोप हा अनोलॉग होता आणि DSO हा डिजिटल. तर ह्याच्यात तुम्हाला माहिती आहे CRO जर असेल आम्हाला तुम्हाला सायलेंट मिळवायचं असेल तर कुठली कुठली कंट्रोल तुम्हाला हलवावं लागतात सायलेंट मिळवण्यासाठी. टाईम पर डिव्हिजन आठवते फोल्ड्स पर डिव्हिजन ते मॅन्युअली ॲडजस्ट करावं लागतं प्रॉपर सायलेंट मिळवायचं. परंतु DSO मध्ये
एक बटन दाबलं ॲटो नावाचं बटन दाबलं की लगेच एकच मिळतं ऑटोमॅटिक टाईम पर डिव्हिजन वर्ड्स पर डिव्हिजन ऑटोमॅटिक सेट केलं जातं. आता मी एक सर्किट ठेवलेलं आहे व्यवस्थेचं सर्किट आहे. मला 12 वाजता सकाळी चालू आहे ते? चालू आहे सप्लाय चालू आहे. चालू आहे. आता हे आउटपुट आहे पण सिग्नल त्यावेळेस नाही पिस्टू असले चालतो. What is time now? The time is 11:27 a.m. Alexa, what is temperature in Y city? From Gameroot.com. In the mid-80s, which is when Vice City and Vice City stores took place, just under 2 million inhabitants live in Vice City. बाय लोकेशन ते लक्षात घेतो तुम्ही कुठे आहे. वाई सिटी म्हणायची होती. अलेक्सा, what is temperature now? Right now, in May, this is Sitara Maharashtra. It's 34 degrees Celsius. Alexa, who is Prime Minister of India? The current Prime Minister of India is Narendra Modi. Alexa, how many states are in India? India has 28 states, including Andhra Pradesh, Arunachal Pradesh, Assam, Bihar, and Chhattisgarh. Alexa, how many countries are in the world? From geeks4geeks.org. There are 195 countries in the world, according to the United Nations. Alexa, what is distance between Sun and Earth? Sun is 149.6 million kilometers from Earth. ह्याच्यात दुसरी फॅसिलिटी आहे. जसं आपण यूट्यूबला प्ले गाणं आपण स्पीच रिकग्नेशनवर प्ले करतो. पॉप्युलर गाणं कुठलं सॅडचं झिंग झुमॅट झुमॅटची गाणी ते आपण सांगूया. वायफाय कॅमेरा. तर हा IoT बेस्ड वायफाय कॅमेरा आहे. त्याला 5 व्होल्ट पॉवर सप्लाय अप्लाय केला आहे. इथं आमचं BSNLचं राउटर आहे, त्याच्याशी कॉन्फिगरेशन करून घेतलेलं आहे. तर या मोबाईलच्या आधारे मी जगात कुठेही असेल तरी या कॅमेरा समोरील व्ह्यू पाहू शकतो. तर आता सध्याची जी कॅमेऱ्याची पोझिशन आहे ती तुमच्या बाजूला आहे. तर त्याचा समोरचा जो रिजन आहे तो मला या मोबाईलमध्ये डिस्प्ले होतो. तर तुम्ही पाहू शकता की कॅमेऱ्याची पोझिशन माझ्या बाजूला आहे. तर इथे त्याच्या समोरचं पिक्चर इथं डिस्प्ले झालेलं आहे. तर आता मला राईट साईडचा पार्ट पाहायचा आहे. तर मी सिम्पली इथं राईट साईडला ट्रॅक करणार. कॅमेरा मात्र तुम्हाला कॅमेरावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. कॅमेरा राईट साईडला शिफ्ट होताना दिसतो. इंटरनेटचं कनेक्शन जर का स्लो असेल तर मग थोडा डिले होतो. तर तुम्ही पाहू शकता की मी ज्यावेळेस राईट साईडला शिफ्ट करते तेव्हा कॅमेरा राईट साईडला मूव्ह होतो आणि त्या समोरचा जो पार्ट आहे तो मला मोबाईलमध्ये डिस्प्ले होतो. आता मी लेफ्ट साईडला ट्रॅक करत होते तर तुम्ही पाहू शकता की कॅमेरा लेफ्ट साईडला मूव्ह होतो. तर मला खालचा पार्ट पाहायचा असेल तर मी वरच्या साईडला ट्रॅक करणार. कॅमेरा मात्र खालच्या बाजूला मूव्ह होताना दिसेल आणि त्या समोरचा जो पार्ट आहे तो मला मोबाईलमध्ये दिसणार आहे. आता मला वरचा पार्ट पाहायचा आहे तर मी खालच्या साईडला ट्रॅक करणार. कॅमेरा वरची फॅकल्टी असं सांगून जाते की या स्टुडंटने परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्समध्ये जाऊन कमर्शियल ट्रेनिंग केली आहे. तर या विद्यार्थ्यांना थोडे एक्स्ट्रा क्वेश्चन विचारा. मग तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन विचारल्यानंतर तुमचं ॲटोमॅटिक तिथे इम्प्रेशन पडतं आणि तुम्हाला एक्झाममध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन विचारल्यानंतर ना इथे टेक्निकलची तयारी करून घेतली असल्याने तुम्हाला एक्झाममध्ये एक्स्ट्रा मार्क्स मिळतात. तर आता तुम्हाला जर कॉलेजमध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचं प्रॅक्टिकल आठवड्यातून एकदा असतं. मग आता लॉजिक गेट म्हणून तुम्हाला कॉलेजमध्ये झाला असेल तर लॉजिक गेटचा प्रॅक्टिकल तुम्ही 3 तास केला असेल तर आम्ही पहिल्या दिवशी तुम्हाला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे आर्टिक्स म्हणून शिकवलं असतो. तुम्हाला लॉजिक गेटमध्ये बेसिक गेट कोणते आहेत, ऑर गेट, हँड गेट आहे. ऑर गेटचा IC नंबर माहिती आहे तुम्हाला.
ऑर्गेटचा IC नंबर, ऑर्गेटचा IC नंबर 7432. मग आता आम्ही जेव्हा तुम्हाला पहिल्या 2 तासात डिजिटल इलेक्ट्रॉनिकचे ॲटेक्समेंट एक्सप्लेन करतो, तर त्यामध्ये तुम्हाला डिजिटल इलेक्ट्रॉनिकमध्ये बेसिक गेट कोणते, डिरावेट्स कोणते, त्यानंतर त्याचे सिम्बॉल, ट्रूथ टेबल, असे सगळे जी एक्सपर्ट रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात ते तुमचे प्रिपेअर करून घेतले जातात. मग त्याच्यानंतर 2 तास तुम्हाला प्रॅक्टिकल्स करण्यासाठी वेळ दिला जातो आणि 1 तास डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची ओरल जी आहे त्याची तयारी करून घेतली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, ओपॅमचा IC नंबर माहिती आहे तुम्हाला? ओपॅम स्टडी झाला आहे तुम्हाला? ओपॅमचा IC नंबर 741. मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी ओपॅमचे 5 एक्सपेरिमेंट करायचे असतात. त्यासाठी तुम्हाला CROचा वापर करायचा असतो. मग तुम्हाला पहिल्या 2 तासात ओपॅमचे 5 एक्सपेरिमेंट एक्सप्लेन केले जातात आणि त्यानंतर प्रॅक्टिकल्स करण्यासाठी वेळ दिला जातो आणि उरलेल्या 1 तासात ओपॅमची जी ओरल आहे त्याची तयारी करून घेतली जाते. त्यानंतर नेक्स्ट डेला ऑसिलेटर आणि ॲम्प्लिफायर याचे 5 एक्सपेरिमेंट करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जातो. मग पहिल्या 2 तासात तुम्हाला ते एक्सपेरिमेंट आहेत ते एक्सप्लेन केले जातात. त्यानंतर तुम्हाला परफॉर्म करण्यासाठी वेळ दिला जातो आणि ऑसिलेटर आणि ॲम्प्लिफायर याची ओरल आहे त्याची तयारी करून घेतली जाते. तुम्हाला फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन माहिती आहे? फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन नंबर ऑफ ऑसिलेशन इन 160. मग असे जे क्वेश्चन्स असतात ओम्स लॉ, KVR, KCL, परत फ्रिक्वेन्सी, टाईम पिरियड, हे सगळं आपल्याला 11th स्टँडर्डपासून झालेलं असतं. मग असे क्वेश्चन्स तुम्हाला जरी विचारले समजावले तर तुम्ही बोलत नाही. त्यासाठी असे कोर्सेस असतात ते तुम्हाला करणं आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट इयरला तुम्हाला 2 सॉफ्टवेअर शिकवले जातात. आता आपण कॉलेजमध्ये पेन पेन्सिलच्या सहाय्याने सर्किट डायग्राम ड्रॉ करतो. तर आम्ही एक डिझायनर एक्सप्रेस नावाचं सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग केलं. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सिम्बॉल पिकअप करून प्रोफेशनल सर्किट डायग्राम कशी ड्रॉ करायची याचं ट्रेनिंग दिलं. त्यानंतर मग तुम्हाला प्रॅक्टिस सर्टिफिकेट दिलं. तसंच आता डबल सायडेड PCB तुम्ही पाहिला आहे का? सिंगल सायडेड PCB आपण जनरली लॅबमध्ये वगैरे पाहतो. मग त्याचं जे PCB लेआउट आहे तो कसा काढला जातो त्यासाठी तुम्हाला एक्सप्रेस PCB नावाचं एक सॉफ्टवेअर आहे त्याचं ट्रेनिंग दिलं होतं आणि त्यानंतर मग तुम्हाला वर्क करण्यासाठी वेळ दिला जातो. तसंच तुम्हाला ट्रेनिंगमध्ये असताना तुमच्याकडून एक प्रोजेक्ट करून घेतला जातो. तर त्यामध्ये तुम्हाला एक PCB दिला जातो, त्यासोबत काही लूज कंपोनंट्स दिले जातात. मग त्या PCBवरती ते कंपोनंट्स माउंट करून घ्यायचे आणि 1 बाय 1 एक कंपोनंट आहे तो सोल्डर कसा करायचा त्याचा ट्रेनिंग दिलं जातं. आणि त्यानंतर ना पूर्ण असेंब्लीचा पार्ट झाला की त्याच्यानंतर मग टेस्टिंग कसं करायचं याचं सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं. त्याचप्रमाणे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये असताना एका एक्सपेरिमेंट लास्ट आमच्या कंपनीमध्ये सायन्स कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी फास्ट ट्रॅक प्रॅक्टिकल बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम फॅसिलिटी आहे. हा कोर्स 6 दिवसांचा असतो, म्हणजे 48 आवर्स असतो. हा कोर्स 100% प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. यामध्ये आम्ही तुमच्याकडून टोटल 30 एक्सपेरिमेंट करून घेत असतो. तसंच दररोज 1 तास टेक्निकल ओरलची सुद्धा प्रिपरेशन करून घेत. तर या कोर्सचा बेनिफिट कुठे होतो असं तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल तर आपल्याला कॉलेजमध्ये एक्सटर्नल ओरल प्रॅक्टिकल्स असतात. तर त्यावेळेस ॲज ए एक्सटर्नल म्हणून आपल्या कॉलेजमध्ये दुसऱ्या कॉलेजचे फॅकल्टी आहेत आणि ॲज ए इंटरनल म्हणून आपले स्टाफ मेंबर असतात. मग आपल्याला प्रॅक्टिकल एक्झाममध्ये प्रॅक्टिकल करताना काही एक्सपेरिमेंट रिलेटेड त्याचप्रमाणे टेक्निकल क्वेश्चनसुद्धा विचारले जातात. मग तुमच्या कॉलेजची फॅकल्टी असं सांगून जाते की या स्टुडंटने परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्समध्ये जाऊन कमर्शियल ट्रेनिंग केली आहे तर या विद्यार्थ्यांना थोडे एक्स्ट्रा क्वेश्चन विचारा. मग तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन विचारल्यानंतर तुमचं ॲटोमॅटिक तिथे इम्प्रेशन पडतं आणि तुम्हाला एक्झाममध्ये एक्स्ट्रा क्वेश्चन विचारल्यानंतर ना इथे टेक्निकलची तयारी करून घेतली असल्याने तुम्हाला एक्झाममध्ये एक्स्ट्रा मार्क्स मिळतात. तर आता तुम्हाला जर कॉलेजमध्ये डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचं प्रॅक्टिकल आठवड्यातून एकदा असतं. मग आता लॉजिक गेट एक्सपेरिमेंट तुम्हाला कॉलेजमध्ये झाला असेल तर लॉजिक गेटचा प्रॅक्टिकल तुम्ही 3 तास केला असेल तर आम्ही पहिल्या दिवशी तुम्हाला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे 8 एक्सपेरिमेंट शिकवलं असतो. तुम्हाला लॉजिक गेटमध्ये बेसिक गेट कोणते आहेत, ऑर गेट, अँड गेट आहे. मग ऑर गेटचा IC नंबर माहिती आहे तुम्हाला? ऑर गेटचा IC नंबर 7432. मग आता आम्ही जेव्हा तुम्हाला पहिल्या 2 तासात डिजिटल इलेक्ट्रॉनिकचे 8 एक्सपेरिमेंट एक्सप्लेन करतो तर त्यामध्ये तुम्हाला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये बेसिक
जिरा गेट्स कोणते, त्यानंतर त्याचे सिम्बॉल, ट्रूथ टेबल, असे सगळे जी एक्सपर्ट रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात ते तुमचे प्रिपेअर करून घेतले जातात. मग त्याच्यानंतर 2 तास तुम्हाला प्रॅक्टिकल्स करण्यासाठी वेळ दिला जातो आणि 1 तास डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची ओरल जी आहे त्याची तयारी करून घेतली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, ओपॅमचा IC नंबर माहिती आहे तुम्हाला? ओपॅम स्टडी झाला आहे तुम्हाला? ओपॅमचा IC नंबर 741. मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी ओपॅमचे 5 एक्सपेरिमेंट करायचे असतात. त्यासाठी तुम्हाला CROचा वापर करायचा असतो. मग तुम्हाला पहिल्या 2 तासात ओपॅमचे 5 एक्सपेरिमेंट एक्सप्लेन केले जातात आणि त्यानंतर प्रॅक्टिकल्स करण्यासाठी वेळ दिला जातो आणि उरलेल्या 1 तासात ओपॅमची जी ओरल आहे त्याची तयारी करून घेतली जाते. त्यानंतर नेक्स्ट डे ऑसिलेटर आणि ॲम्प्लिफायर याचे 5 एक्सपेरिमेंट करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जातो. मग पहिल्या 2 तासात तुम्हाला ते एक्सपेरिमेंट आहेत ते एक्सप्लेन केले जातात. त्यानंतर तुम्हाला परफॉर्म करण्यासाठी वेळ दिला जातो आणि ऑसिलेटर आणि ॲम्प्लिफायर याची ओरल आहे त्याची तयारी करून घेतली जाते. तुम्हाला फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन माहिती आहे? फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन, नंबर ऑफ ऑसिलेशन इन 1 सेकंड. मग असे जे क्वेश्चन्स असतात ओम्स लॉ, KVR, KCL, परत फ्रिक्वेन्सी, टाईम पिरियड, हे सगळं आपल्याला 11th स्टँडर्डपासून झालेलं असतं. मग असे क्वेश्चन्स तुम्हाला जरी विचारले समजा वगैरे तर तुम्ही बोलत नाही. त्यासाठी असे कोर्सेस असतात ते तुम्हाला करणं आवश्यक आहे. त्यानंतर नेक्स्ट इयरला तुम्हाला 2 सॉफ्टवेअर शिकवले जातात. आता आपण कॉलेजमध्ये पेन पेन्सिलचं सहाय्याने सर्किट डायग्राम ड्रॉ करतो. तर आम्ही एक डिझायनर एक्सप्रेस नावाचं सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग केलं. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सिम्बॉल पिकअप करून प्रोफेशनल सर्किट डायग्राम कशी ड्रॉ करायची त्याचं ट्रेनिंग दिलं. त्यानंतर मग तुम्हाला प्रॅक्टिस सर्टिफिकेट दिलं. तसंच आता डबल सायडेड PCB तुम्ही पाहिला आहे का? सिंगल सायडेड PCBचं आपण जनरली लॅबमध्ये वगैरे पाहतो. मग त्याचं जे PCB लेआउट आहे तो कसा काढला जातो त्यासाठी तुम्हाला एक्सप्रेस PCB नावाचं एक सॉफ्टवेअर आहे त्याचं ट्रेनिंग दिलं आणि त्यानंतर मग तुम्हाला वर्क करण्यासाठी वेळ दिला जातो. तसेच तुम्हाला ट्रेनिंगमध्ये असताना तुमच्याकडून एक प्रोजेक्ट करून घेतला जातो. त्यामध्ये तुम्हाला एक PCB दिला जातो, त्यासोबत काही लूज कंपोनंट्स दिले जातात. मग त्या PCBवरती ते कंपोनंट्स माउंट करून घ्यायचे आणि 1 बाय 1 एक कंपोनंट आहे तो सोल्डर कसा करायचा त्याचं ट्रेनिंग दिलं. आणि त्यानंतर ना पूर्ण असेंब्लीचा पार्ट झाला की त्याच्यानंतर मग टेस्टिंग कसं करायचं याचं सुद्धा ट्रेनिंग दिलं. तर त्याचप्रमाणे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये असताना एका एक्सपेरिमेंटवरती एका एक्सपेरिमेंटचं टायटल दिलं जातं. त्यावरती तुम्हाला सेमिनार दिला करायचा असतो. मग तो सेमिनारची प्रिपरेशन आम्ही तुमच्याकडून करून घेत असतो. मग तो एक्सपेरिमेंटचा जो व्हिडिओ आहे तो YouTube चॅनलवरती अपलोड केला जातो. आणि आता जनरली तुम्ही आता BSc 3rd इयरचे विद्यार्थी आहात तर तुमचं आता BSc पासआउट झाल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी जाता. त्यामध्ये तुम्हाला टेल मी अबाउट युअर सेल्फ हा क्वेश्चन विचारला. मग टेल मी अबाउट युअर सेल्फ यामध्ये तुमचं नाव, तुमच्या गावाचं नाव, तुमचं एज्युकेशन, त्याचप्रमाणे तुमचे एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज, एक्सपिरियन्स असेल तर मग असे सगळे फॉर्म तुम्हाला एका शॉर्ट पॅरेग्राफमध्ये न थांबता बोलता आले पाहिजे. मग तशी तुमची टेल मी अबाउट युअर सेल्फ याची ॲप्लिकेशन्स केली. या दुसरा जो आहे तो रास्पबेरी पाय बोर्ड आहे. तर हा रास्पबेरी पायचा बोर्ड आहे. हे सुद्धा याच्यामध्ये आपण पायथन लँग्वेज वापरून ॲप्लिकेशन्स आहेत ते रन करत असतो. तर याचे सुद्धा बरेचसे व्हिडिओज आम्ही YouTube चॅनलवरती केलेले आहेत. नेक्स्ट डेमो आहे तो ट्रान्सफॉर्मर मॅनिप्युलेशन. ही एक ट्रान्सफॉर्मर मॅनिप्युलेशन आहे. तर आपल्याला ट्रान्सफॉर्मर बनवण्यासाठी एक बॉबिन लागते. तर या बॉबिनच्या एका साईडला मी प्रायमरीसाठी 2 वायर्स काढलेल्या आहेत आणि सेकंडरीसाठी 3 वायर्स काढलेल्या आहेत. ही मिडल वायर जी आहे ती सेंटर टॅपसाठी आहे. तर प्रायमरीसाठी आम्ही 45 गेजची वायर यूज करतो आणि सेकंडरीसाठी 34 गेजची वायर यूज करतो. तर इथं सध्या प्रायमरी वायरिंगचं काम सुरू आहे. तर इथून मी वायर काढून घेतली आहे. इथे या चक्रातून काढून पुढे घेतली आहे. इथं हा स्टेशनर आहे. तर इथे आपल्याला टेन्शन सेट करायचं असतं आणि इथं आता प्रायमरी वायरिंगचं काम स्टार्ट केलेलं आहे. तर प्रायमरी वायरिंगसाठी नंबर ऑफ टर्न्स 5000 दिले जातात आणि सेकंडरीसाठी नंबर ऑफ टर्न्स 400 + 400 असे टोटल नंबर ऑफ टर्न्स 800 दिले जातात.
तर इथे ही माझ्या हातामध्ये प्रायमरी वायंडिंगचं काम कंप्लीट झालेली बॉबीन आहे. त्याच्यामध्ये आपण 5000 नंबर ऑफ टर्न्स भरले आहेत. तर सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स याच्यावरतीच आपल्याला भरायचे असते. तर ही दुसरी बॉबीन आहे, तर याच्यामध्ये 400 + 400 असे टोटल 800 नंबर ऑफ टर्न्स दिलेले आहेत. तर आता इथे वायंडिंगचं काम कंप्लीट झालं आहे. तर आपल्याला ट्रान्सफॉर्मर लॅमिनेट कसा करायचा हे पाहायचं आहे. त्यासाठी आपल्याला 2 प्लेट्सची आवश्यकता असते, ही टाईप आणि दुसरी आहे ती आय टाईप प्लेट. आता ई टाईप प्लेट आहे ते आपल्याला अल्टरनेट बसून घ्यायची असते. तर मी इथे तुम्हाला दाखवते की या 2 प्लेट्सनी अल्टरनेट बसवलेलं आहे. त्यानंतर या 2 प्लेट्सच्या मध्ये जो गॅप दिसतो तिथे आपल्याला आय टाईप प्लेट बसवायची असते. तर अशा प्रकारे आपल्याला हा ट्रान्सफॉर्मर लॅमिनेट करून घ्यायचा असतो. आणि आता कंप्लीट झालेला जो ट्रान्सफॉर्मर आहे तर तो अशा स्वरूपाचा दिसतो. तर इथे मी प्रायमरीसाठी 2 वायर्स काढलेल्या आहेत आणि सेकंडरीसाठी 3 वायर्स काढलेल्या आहेत. तर हा ट्रान्सफॉर्मर 24 व्होल्टचा आहे. तर तिथं समोर जो पॉवर सप्लाय आहे तो 12 व्होल्ट DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय आहे. त्यामध्ये आम्ही याच ट्रान्सफॉर्मरचा वापर केलेला आहे. तर त्यामध्ये पॉवर सप्लायचा PCBचा वापर केलेला असून त्याच्या आउटपुटला 7812 रेग्युलेटरचा वापर केलेला आहे. तर तो पॉवर सप्लाय तुम्ही डिमोस्टॅटला चेक केला आणि इनपुट व्होल्टेज 170 व्होल्ट दिलं तर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज 11.9 व्होल्ट मिळेल. त्यानंतर तुम्ही इनपुट व्होल्टेज 180 व्होल्ट दिला, 200 व्होल्ट दिला, त्यानंतर तरी तुम्हाला आउटपुट व्होल्टेज 11.9 व्होल्ट मिळेल. तर कारण त्या पॉवर सप्लायमध्ये आम्ही 7812 हा रेग्युलेटर वापरलेला आहे. आणि हा ट्रान्सफॉर्मर तुम्ही डिमोस्टॅटवरती चेक केला तर तुम्हाला सुरुवातीला इनपुट व्होल्टेज तुम्ही 170 व्होल्ट दिला की तुम्हाला आउटपुट व्होल्टेज 11.9 व्होल्ट मिळेल. त्यानंतर तुम्ही इनपुट व्होल्टेज व्हॅरी केलं 180, 190, 200 तर तुम्हाला आउटपुट व्होल्टेजमध्ये चेंज मिळेल की 14 व्होल्ट, 30 व्होल्ट. आणि त्यानंतर तुम्ही 270 व्होल्ट इनपुट व्होल्टेज अप्लाय कराल तेव्हा तुम्हाला 24 व्होल्ट हा ट्रान्सफॉर्मरचा व्होल्टेज मिळेल. तर हा ट्रान्सफॉर्मर कोणत्या टाईपचा आहे? तुम्हाला ट्रान्सफॉर्मर स्टडी झाला? सायन्स तर हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. तर आता तुम्हाला मी इथं प्रायमरीचं वायंडिंग करून दाखवतो. ठीक आहे, तर मी हा रॉड राईट साईडला टाकला आहे. तर हे वायंडिंग 4 व्होल्ट राईट साईडला येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता की नंबर ऑफ टर्न्स 101 झाले. हा काउंटर आहे. आता मी हा रॉड लेफ्ट साईडला टाकते. तर इथे आता 164 नंबर ऑफ टर्न्स झाले. तर अशा प्रकारे आपल्याला नंबर ऑफ टर्न्स द्यायचे असतात. मी आता सिस्टीम ऑन करते. ह्याच्यात एक महत्त्वाचं लक्षात घ्या, आपण ते ज्यावेळेस प्रत्यक्षाला बोलवेल ना त्यावेळेस तिथला जो फ्लड लॅम्प विजलेला अगोदर असेल तो अगोदर लागतोय का बघायचा आणि त्याच वेळेस सायरनचा पण आवाज येतोय का बघायचा. आपण स्टिडी बसलेलं आपले सेन्सेशन होणार नाही. जे मुव्हिंग आहे ते ह्युमन बिंग डिटेक्ट होणार की लगेच सायरन वाजणार, फ्लड लॅम्प लागणार. फ्लड लॅम्पच्या खाली मोशन सेन्सर आहे. ओके, तर मी आता सिस्टीम ऑन करते. आता कुणी हलवू नका. तुम्ही जरी शूट करत असेल तरी तुम्ही हां शूट थांबू का? स्टेबल पॅटर्न असला पाहिजे. बरं चालतं. आता मी सिस्टीम ऑन करते. 1.5 मिनिटं थोडं थांबावं लागते. तू सुद्धा तिकडंच बघितलं पाहिजे असेल असे नाही, तू ह्या साईडला बघू शकतो. त्या सिस्टीममधून 2 वेळेस रिलेचा आवाज येतो. आवाज आल्यानंतर सेकंड टाईम रिलेचा आवाज आल्यानंतर 16 सेकंद आणि 15 सेकंदांनी कॉल केला जातो. पहिला रिलेचा आवाज झाला आहे. सर्वांनी स्टेडी थांबा. फ्लड लॅम्पवरती कॉन्सन्ट्रेट करा.
दुसऱ्यांदा रिलेचा चालू आहे. अजून 20 सेकंद सर्वांनी स्टेडी थांबा. प्रतीक्षा आतमध्ये येते. म्हणजे अशा काही मुव्हिंग ऑब्जेक्ट नेक्स्ट. IoT बेस्ड अँटेनास हां ठीक आहे. आता कुठलं एक्सप्लेन करणार आहे? ठीक. ऑटोमॅटिक फ्लेक्सिबल ड्रायव्हर आहे. तर याच्यामध्ये 3 मॉडेल्स आहेत, 16 टाइम्स, 32 टाइम्स आणि 64 टाइम्स. तो 16 टाइम्स बेल ड्रायव्हर आहे तो ज्युनियर कॉलेजसाठी उपयोगी आहे. 32 टाइम्स जो बेल ड्रायव्हर आहे तर ज्या स्कूलचं टाइम टेबल मंडे टू फ्रायडेसाठी सेम आहे आणि सॅटर्डेसाठी वेगळं आहे अशा किंवा इंग्लिश मिडियम स्कूल त्यांच्यासाठी 32 टाइम्सचं बेल ड्रायव्हर उपयोगी आहे. आणि हा 64 टाइम्सचा बेल ड्रायव्हर आहे. तर ज्या स्कूलचं टाइम टेबल गव्हर्नमेंटचं आहे तर त्यांचे टायमिंग्स जास्त असतात. मग त्यासाठी मंडे टू थर्सडे जे टायमिंग आहे ते वेगळं असतं, फ्रायडेसाठी वेगळं असतं आणि सॅटर्डेसाठी त्यापेक्षा वेगळं असतं. मग या टाईम स्विचमध्ये मंडे टू थर्सडे असा स्ट्रेट फॉरवर्ड ऑप्शन आहे. मंडे टू वेन्सडे एक ऑप्शन आहे आणि थर्सडेसाठी ते सेम टायमिंग परत प्रोग्राम करायला लागतं. तर इथे हे 2 टाईम स्विच आहे. इथे एक स्विच बसवला आहे डिले टाईम स्विच. तर इथे खालच्या साईडला प्रेस केला, स्विच प्रेस केला की 4 सेकंद सिलेक्ट होतो. वरच्या साईडला स्विच ढकलला की 6 सेकंद सिलेक्ट होतो. इथं आउटपुटला बेलची पिन बसवली आहे आणि इथं ज्यावेळेस बेल वाजते तेव्हा इथे हा इंडिकेटर बेल वाजते त्यावेळेस हा इंडिकेटर ऑन राहतो. आणि इथं फ्यूज होल्डर आहे आणि हे इमर्जन्सी बेल जर का द्यायची असेल किंवा या टाईम स्विचमध्ये प्रोग्राम केला आहे त्याच्या व्यतिरिक्त जर बेल द्यायची आहे तर हे प्रेस टू रिंग बेलचा वापर केला जातो. तर आता 4 सेकंद म्हणजे किती वेळ बेल वाजते ते मी तुम्हाला दाखवते. आता आहे 4 सेकंदसाठी. आता मी 6 सेकंदसाठी ते स्विचचं बटन आहे ते वरच्या साईडला टाकलं. 6 सेकंद म्हणजे किती वेळ बेल वाजते ते चेक करा. नेक्स्ट तुम्ही रास्पबेरी पाय आणि आर्डिनो बेस्ट ऐकलं आहे का? आर्डिनो आणि रास्पबेरी पायची मुळे काही नाही. तर हा आर्डिनोचा बोर्ड आहे. तर इथं ॲटमेल 328 ही IC बसवलेली आहे. तर ह्या ICचा वापर करून एका ICचा वापर करून आपण लाखो ॲप्लिकेशन्स रन करू शकतो. तर आपल्या लॅपटॉपमध्ये आर्डिनो IDE ही ही जी सॉफ्टवेअर आहे त्या हे करून घ्यायचं, इन्स्टॉल करून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला C++ या लँग्वेजचा वापर करून कोडिंग करून घ्यायचा आणि इथे लॅपटॉपचा पॉवर सप्लाय इथं कनेक्ट करायचा असतो आणि प्रोग्रामिंग केल्यानंतर या ICमध्ये तो कोड आहे तो हे करून घ्यायचा म्हणजे कॉपी करून घ्यायचा आणि आपल्याला बरेचसे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते आपण एका ICवरती रन करू शकतो. आता तुम्हाला जर जास्त काय इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता. याच्याशी निगडीत आम्ही ऑटोमॅटिक टोल गेट, परत ब्राईटनेस कंट्रोल LED असे वेगवेगळे परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमोसाठी संपर्क 98 222 41 255.